सामना सुरू होतो बघा. एक बॉल एक. नेक्स्ट मॅच उंबारली पक्ष भोपर मध्ये आपण मॅच पाहणार. दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपण पाहतोय. योगेश गोलंदाजी, मार्कॉस टाकेला बॅटर आपण पाहू शकता. तन्मयला आपण पाहू शकता. सामना सुरू होते पुन्हा एकदा. ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारच्या पार. चौकार. 5 धावा दाखल आपण पाहू शकता. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव संघ प्रथम बॅटिंग करतो. टॉस जिंकलाय आपण बघतोय लोटोई क्रिकेट संघ देवीचा पाडा संघाने. थोडंसं विचलित झालं असं लक्ष त्यांचं. होईल होईल. योगेश पुणेचा गोलंदाजी, मार्कॉस टाकला. तन्मयला आपण पाहू 5 धावा. ओ फटका चांगला यावेळेला उडवलाय ऑन साइडला. स्लॉक स्वीपचा लाजवाब फटका. चेंडू गेला मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. संख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा. तन्मय चांगली बॅटिंग करतो. पुन्हा योगेश मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ चांगला चेंडू होता. बॅटची कडा घेऊन आपण चेंडू मागे सरकला. यावेळेला शॉर्ट फायनलला चेंडू जो परत जाईल 1 धाव ते कंप्लीट केली जाते. संख्या 12. आर्यन मला वाटतं ट्रॉफ्या पाहतायत का लक्ष देत आहेत. आर्यन लक्ष द्या जरा. आर्यन्स मला वाटतं युट्यूबवर आहेत, रील्स बनवण्याचं काम करतायत. साकेला विजयला आपण पाहू शकतो. सर्वात अनुभवी खेळाडू योगेश पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. पहिल्या षटकाने पुढचा चेंडू. हो चांगला चेंडूचा ड्राईव्ह केला. यावेळेला शॉर्ट अक्षा मिस स्पीड झालीये. 2 धावा मिळतात का पाहायचंय. 2 धावा सहजतेने मिळतात. विजयच्या फटक्यामध्ये ताकद होती चांगली. टायमिंग चांगलं होतं. 14 धावा धाव फलकती. जरीमरी तिसगाव संघ प्रथम बॅटिंग करतोय. कारण विजयकडे प्रचंड अनुभव आहे. कित्येक वर्ष शहरी क्रिकेट खेळला. गावाचा सातत्याने गावासाठी क्रिकेट खेळतो. यंगस्टर देखील जेव्हापासून विजय खेळायला लागला असेल तेव्हा मला वाटतं काही खेळाडूंचा जन्म देखील नसेल झाला. असेही खेळाडू या संघामध्ये आहेत. योगेश ओ चांगला कार्पेट ड्राईव्ह. क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिड ऑफ चेंडू चाललाय लॉंग ऑफला. मिस स्पीड झालीये. चांगला योग्य निर्णय होता विजयचा. धावसंख्या दाखल कधी 15 धावा आपण पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीत एक चांगली सुरुवात बघायला मिळाली. जरीमरी तिसगाव संघ या संघामध्ये सागर गायकवाडचा काही खेळाडू आहे. त्याच्या नावावर 100 धावा कुटण्याचा देखील विक्रम आहे. आज ऋषभ गायकवाड नाहीये पण एक दुसरा ऋषभ देखील आला होता. ऋषभ मडवी आला होता. यंगस्टर भरपूर आहेत. विजयच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपल्याला इनेक्शन काशीनाथ, विजय, सागर, पद्माकर बघितलं तर आता 40+ माध्यमातून क्रिकेट खेळतो. 3 खेळाडू गौरव, 4 खेळाडू आपण इथं सिनियर आहेत. त्याच्यानंतर मग यंगस्टर भरपूर आहेत. 15 धावा. काशीनाथ देखील आले. तर काशीनाथ विजय प्रचंड प्रमाणात क्रिकेट खेळले. शहरी विभागातून असेल, ग्रामीण विभागातून. आता पुन्हा एकदा आपल्या गावासाठी पुन्हा एकदा मला वाटतं आता विजयने आमच्याशी भरपूर बातचीत केली. म्हणे बाळू पटेल मला खेळाडू आपण तर संघ सोडूनच देत नाहीयेत. मी तर म्हणे सिनियर खेळाडूंचा रिस्पेक्ट करा आणि विजयचा सर्व खेळाडू रिस्पेक्ट करतात. रिस्पेक्ट करा. सिनियर खेळाडूने आपल्या गावासाठी भरपूर काही केलेलं आहे यूट्यूबच्या आधी. आता यूट्यूब आले असं नाही आहे की त्यांनी 50 धावा कुठल्याशी भरपूर धावा. आजही आम्हाला सामना आठवतोय आपण तर दिव्याच्या डम्पिंगवर जबरदस्त मॅच खेळले होते विजय देखील. गोलंदाजी मार्क येतो यंगस्टर आपण पाहू शकता. सूरज पाटील वेगवान गोलंदाज आहे. दावडीगाव यांकडून सायकला अनुभवी खेळाडू विजय गायकवाडला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू पूलचा बघायला मिळाला. यावेळेला डाऊन टी ग्राउंड वाडी श्लॉंगाला क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला योगेश चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 1च धाव मिळते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा. कुणाला म्हातारेसारखा खेळाडू बघा भरपूर दुखापतीवर मात करतो. पण दुखापतीवरनं मी तर म्हणेल आपण सर्वांनी प्रार्थना करू की तो बरा हो. कारण काही अष्टबली खेळू यंग आपण एक चांगला गोलंदाज आहे. 2 षटकं टाकणारा हुकमी गोलंदाज त्यांच्याकडे आज नाहीये. तर म्हणेल सोमनाथ भोईर आणि कंपनी देखील सज्ज होते बघा. हो यावेळेला बे मध्ये चेंडू गेलाय. आपण बघता कव्हर पॉइंट दिशेने चेंडू सीमारेषा पार चालला. यावेळेला चौकार.
धावसंख्या धावफलकाती 20. विराज पाटील देखील बघा, एक वेगळी शैली चालण्याची त्यांची, यंगस्टर आहेत. बॅकफुट गेला ऑन द टोचच्या मध्ये वीरेंद्र सेवाग स्टाईलने पाठवलं चेंडूला. यावेळेला स्वीप आकावर रिजन मधून चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. माध्यमातून जबरदस्त बॅटिंग करतोय. स्वीपा कव्हर रिजन मधनं चेंडूला काढला. केतन कडव यांचा आगमन होतं, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. राकेश तवले या संघाचा एक जबरदस्त क्रिकेट होता. राकेश मला वाटतं आता थोडंसं क्रिकेट पासून दूर आहेत. विराज पाटील देखील आले, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. यंगस्टर भरपूर बघायला मिळतात. सचिन भोईर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. सूरज तन्मय, ओ चांगला चेंडू होता, गुडलॅसपणे टेकअप झाला. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. यावेळेला ड्रिल करून दाखवतोय कशा प्रकारे चेंडूला काढत. वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस करतोय. सोमनाथ भोईर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओम साई क्रिकेट संघ दावडी ब आयोजित आपण ही स्पर्धा आपण पाहतोय. दावडी चषक 2026 दमदार आयोजन आपण पाहतोय. सूरज राईट आर्म ऊर्ध गट मारा करतोय. साकला तन्मय, ओ लॉफ्टेड ड्राईव्ह पुन्हा एकदा बघायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक आलाय डीप मधनं. 2 धावा बघायला मिळतात. तन्मय चांगली बॅटिंग करतोय, खूप चांगले फटके बघायला मिळतात. ऑफसाईडला खूप स्ट्रॉंग बॅटिंग करतोय. एक यंगस्टर आहे आणि त्याच्या बरोबर अनुभवी खेळाडू, म्हणजे कुठेतरी कॉम्बिनेशन चांगलं बघायला. यंगस्टर विपक्ष अनुभव हे सातत्याने आपल्याला बघायला मिळतं. बऱ्याचशा गावांमध्ये तर यंगस्टर खेळाडू भरपूर आलेत. खर्डी असेल, उंबारली असेल, सोनारपाडा असेल. ऑन साईडला पूल केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. राकेश देखील येत आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. संख्या धाव फलकर्ते आपण पाहू शकतो 27 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकात धावा आल्या तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 12 धावा आल्यात. 27 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर जरीमध्ये तिसगाव संघ प्रथम बॅटिंग करतोय. नेक्स्ट मॅच भोपरचे कॅप्टन यायचंय आणि गावदे उंबारलीचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी करू आम्ही. उंबारली संघ देखील एक ताकदवान संघ आहे. आत्ताच आपण तर सोनारपाड्याची स्पर्धा झाली 11. पोटी प्लसचा संघ देखील या गावचा खूप चांगला संघ आहे. सातत्याने आपण मित्र स्पर्धा खेळत असतो, चॅम्पियनशिप पटकावत असतो हा संघ देखील. 75 गोलंदाजी मार्कवर कोण येतं? रुचित यंगस्टर आहे, एक चांगला गोलंदाज आहे रुचित देखील या संघाचा. रुचित भंडारी जुनं डोंबिवलीच्या मैदानात देखील गेलो अशी आम्ही या खेळाडूला पाहिलं. जबरदस्त गोलंदाजी केली होती रुचित. आता आपण पाहू शकता भरपूर यंगस्टर देखील बघायला मिळतात देवीच्या पाडा संघामध्ये. रुचित भंडारी गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्ले संपलाय. 27 धावा आल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 13.5च्या सरसरीने धावा कुठल्या आहेत. एकही विकेट गेला नाही. ही जमेची बाजू झरीमरी तिसगाव संघाच्या माध्यमातून. पंचांच्या भूमिकेत दसरथ सोरखाते मॅन फ्रॉम डावडी, संदीप भाने मॅन फ्रॉम अडिवली. स्पिन आक्रमण बघायला मिळत आहे. रुचित गोलंदाजी मार्कवर. स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. स्ट्राईक केलं तन्मय. आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. यंगस्टर विपक्ष यंगस्टर. ऑन साईडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट. ऑन साईडला इम्प्रोव्हायझन स्ट्रोक बघायला मिळालंय. शपल झाले पाठवून दिले. डीप स्क्वेअर लेग सी मार्शा पार षटकार. फलकाती लागले. रुचित पुणे गोलंदाजी मार्कवर.
साकेला तन्मय जबरदस्त बॅटिंग करतोय. पुढे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता यावेळेला. स्वीप करायचं होतं यावेळेला. तन्मय पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. बराच वेळानंतर डॉट चेंडू गेलाय. विजय काहीतरी सांगतायत, सूचना करतायत की प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकार चौकार येणार नाहीये. सिंगल डबलला देखील महत्व देणं फार गरजेचं. रुचित शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाठवला यावेळेला आपण भेटतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मधून फ्लॅट सपाट पॅरलल स्ट्रोक षटकार. 39 धावा. उनचाळीस वाऱ्याच्या वेगाने धावा येत आहेत. तन्मय पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. एक चांगला गोलंदाज. आज त्याला कुठेतरी लाईन आणि लेंथ मिळत नाहीये. यष्टीरक्षकाने जाऊन बातचीत करणं फार गरजेचं आहे. की टप्पा आणि दिशेवरती तुला नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. रुचित भंडारी ही लाईन चांगली आहे. अशा प्रकारची लाईन टाकणं फार गरजेचं. ऑफस्टम्प त्याला दाखवला समीरने. मला वाटतं कदाचित बातचीत केली असतील की ऑफस्टम्प कुठे तो तुला बघायचा आणि तोच बघितला आणि इथे मात्र बॅटर बाद होतोय. सागर गायकवाड इथं रुचित नावाचं वादळ शांत केलं. आपण तर रुचित नाही तर वादळ शांत केलं ते तन्मय नावाचं. आणि धावा कुठल्या तन्मयने तब्बल बाद होण्यापूर्वी आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत यावेळेला 39 धावांची भागीदारी तोडण्यात यश मिळवलं. बाद झालाय रुचित. आपण भेटतर रुचितला यश मिळालंय. तन्मय बाद झालाय. रुचित मी मगाशी म्हणतो की चांगला गोलंदाज आहे. त्याला त्याची लाईन आणि लेंथ टप्पा दाखवणं फार गरजेचं आहे. आणि तो सांगितलं असेल समीरने कदाचित की ऑफस्टम्प कुठे. तर ह्या आधी त्यांनी चेंडू टाकले मिडिल स्टम्पवर लेग स्टम्पवर टाकले त्याच्यावरती प्रहार झाला. आता दोन अनुभव खेळाडू सागर गायकवाडला आपण पाहू शकता. सागर गायकवाड काय करतो पाहायचं. या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या समोर यंगस्टर रुचितला विकेट मिळाला. 39 वर पहिली विकेट गेली आहे जरी म्हणजे तिसगाव संघाची. रुचित भंडारी गोलंदाजी मार्कवर मिडॉनला देखील एक क्षेत्रक्षण तैनात आहे. ओ अजून एक शॉट ऑफ लाईनचा वेगवान चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 40 धावा. बघा षटकार आल्यानंतर काय कमबॅक झालंय रुचितचं. जबरदस्त कमबॅक बघायला मिळालंय. प्रत्येक चेंडूवरती बघा योगेश देखील त्यांना मोटिवेट करतो. कारण मोटिवेट करणं फार गरजेचं आहे गोलंदाजाला. जरी चूक झाली पण त्यांना शाबासकी देणं तेवढंच गरजेचं आहे. फुलटॉस यावेळेला मिडॉन चेंडू चालला डाऊन डी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण. रिद्दू आहेत तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत आपण कधी आपण पाहू शकता 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 13.66च्या सरासरीने धावा दिल्या. आपण तर 41 13.66. चला टॉस साठी या. गावदेवी उंबारलीचे कॅप्टन गावदेवी आपण तर भोपरचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच त्यांची असणार आहे. 2 सामने जिंकून RM11 आपण तर SB प्रतिष्ठान गणेश पाटील संघ जो पुरस्कृत केलाय तो संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. SDJ
हॅलो, चला भोपरचे कॅप्टन टॉससाठी या. उंबरलीचे कॅप्टन टॉससाठी यायचंय. विराज देखील 41 धावा, आपण तर 3 षटकात समाप्ती, तर 41 धावा आल्या. 13.66 सरसेन धावा कुठल्या गेल्यात. म्हणजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. 2 अनुभवी खेळाडू आपण पाहू शकता या वेळेला. केतन म्हात्रे आलाय. केतन म्हात्रे आपण पाहू शकता वाकलनगावचा SPL खेळतोय. तर आपल्यासाठी रुची आपण तर 2 आपल्या कल्याण डोंबिवलीचे खेळाडू, साबेगावचा देखील आपण पाहू शकता एक खेळाडू. म्हणजे आपल्या कल्याण डोंबिवलीचे 3 खेळाडू, ऋतिक असेल, आपण तर केतन असेल, साबेगावचा एक खेळाडू रुद्रा पाटील. नाही, हे आपल्यासाठी फार आता महत्त्वाची गोष्ट राहिली. आपल्या ग्रामीण क्रिकेटचं आपण तर महत्त्व वाढलं आहे आणि या खेळाडूंनी गावासाठी ते क्रिकेट खेळा IPL मध्ये देखील खेळत आहेत. गोलंदाजी मार्कवर केतन म्हात्रे येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाचा 4थं षटक घेतोय. साकेला विजय. बागपट जाऊन कट करायचा होता. यावेळेला पंच वाईट चिखून करतायत. अवंत धावने भर धावू शकत दाफल कधी 42 धावा. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. इथून उपरच्या कॅप्टन देखील येत आहेत. हळूहळू आपण तर बातचीत करतायत काहीतरी खेळाडूंबरोबर. भोपर संघ देखील एक ताकदवान संघ आहे. केतन, चांगला चेंडू गुडल्यास पण सरळ चेंडू निघून जातो. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती दे. फुटवरचा वापर होत नाही विजयकडून. सागर काहीतरी बातचीत करतो. यावेळेला कदाचित इशारा करत असते की जर ऑफ स्टंपर आले तर स्क्वेअर कट करता येईल, कारण गॅप आहे त्या गॅपमधनं काढायचं. कारण पॉईंटला एक चित्र, बॅकवर्ड पॉईंटला चित्रक्षण आपण पाहू शकता. एक थडमानला चित्रक्षण आहे. अजून एक जबरदस्त चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती. फुटवरचा वापर नाहीये. आम्ही नेहमी सांगतोय मोबाईलमध्ये नेटवर्क नाही, क्रिकेटमध्ये फुटवर्क नाही. फुटवर्कला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये. पाय हल्ले नाहीयेत तर धावा येणार नाहीयेत. पाय हल्ले पाहिजेत. गाडी चालवताना जर गाडीचे टायर हल्ले नाही तर गाडी पुढे जाणार नाहीयेत. केतन म्हात्रे पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. पूल केला या बेला. क्षेत्ररक्षक आहे, चूक झाली. रोनक कडू आणि चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. उपयुक्त चौकार. अखेरकार विजयच्या बॅटमधून चौकाराला 2 चेंडू डॉट गेल्यानंतर तिसरा चेंडू चौकार आलाय. 46 धावा. केतन चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू पकडणं फार गरजेचं. पुन्हा एकदा पुलकाचा लिडिंग आहे. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. गोलंदाज काय करेल मग अशा प्रकारच्या तुम्ही चुका केल्या तर. 47 धावा. 5 धावा आल्या 2 चेंडू मध्ये. चेंडू बाकीत अजूनही आपण या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी अजूनही. सागर गायकवाड पाहिजे काय करतो होता इथून. सागरला खातं उघडायचं अजूनही. केतन, सागर. वेल्लेप केलाय. पंच वाईट चिकून करताय. दौसक्यात दाफलकात 48 धावा दाफलकातील लागल्यात. अजून 8 चेंडूचा खेळ बाकी. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. क्रीडांगण आपण पाहू शकता. बरोबर डोंगर देखील आपण पाहू शकता. भरपूर डोंगर बघायला मिळतात. उंबारलीचा डोंगर आहे, सुनारपाड्याचा आपण तर डावडी गावचा डोंगर देखील आपल्याला. त्यानंतर डावडी गाव त्या साईडला आहे. पलीकडे भालगाव देखील पाहू शकता. पूल केला या वेळेला. चेंडू चालला वेगाने मिडविकेटला. क्षेत्ररक्षक योगेश आहे. काय थ्रो आहे, रॉकेट थ्रो आहे. बॅटर बाद, बिग विकेट. सागर गायकवाडला परतावं लागतंय. दुसऱ्या तिसऱ्या अट्ट्यामध्ये चेंडू उचल आणि रॉकेट थ्रो केला योगेशने. समीर भोईरने खूप चांगलं कलेक्टिंग केलं. 49 धावा. चांगलं षटक झालं केतन यावेळेला. 75 नवीन बॅटर कोण येतोय. योगेश कदाचित रोनक बद्दल तीच बातचीत कसं की चौकार तो वाचवायचा होता. चौकार गेल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाचा स्पेल बिघडतो. एक्स्ट्रा धावा वाढतात त्या षटकामध्ये. 75 नवीन बॅटर कोण येतोय. हितेशला आपण पाहू शकता.
लवकर चालायचंय. सागर चुकीचा कॉल दिला, स्वतःचा कॉल होता त्या कॉलवर ते स्वतः बाद झालेत. तर कुठेतरी स्ट्राईक घ्यायची होती त्यांना म्हणजे धावा आल्या नाही. या षटकामध्ये धावांचा वेग वाढवायचा होता. बिग विकेट. सागर गायकवाड सारखा बॅटर धावबाद होणं म्हणजे कुठेतरी चांगले संकेत नाहीयेत जरी मध्ये तिसगाव संघासाठी. केतन गोलंदाजी मार्कवर टाकला. हितेश गायकवाडला आपण पाहू शकता. चौथ्या षटकाकडे पुढचा चेंडू पूल केला. या वेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये चेंडू. बघा ना, आधी असं वाटलं की स्क्वेअर लेगला येईल पण मिड विकेटला योगेश आहेत तिथे. असं काय धावफलका ते आपण पाहू शकतो. 50 धावा जरीमारी क्रिकेट संघ. तिसगाव संघ प्रथम बॅटिंग करतोय. बॅटर बाद झाले तब्बल आपण इथं 50 धावा आल्यात. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त आपण पाहिली तरी केतनच्या 9 धावा आल्यात. एक चौकार मिसफिल्डमुळे गेलाय पण तरी देखील मी तर म्हणेल चांगला षटक हाताळलाय त्याने. अंतिम षटक आता कोण घेऊ तर पाहायचंय. नाही बघा, दोन्ही संघांना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाल्यानंतर आपण इथं 2 धावांची पॅनल्टी लागेल. त्यामुळे टॉससाठी आपण सज्ज राहा. देवीच्या पाड्याला देखील आहे, आपण पॅनल्टी ते ऍड करणारच आहोत. जेव्हा षटक संपेल जेव्हा होतील धावा त्यामध्ये आपण ऍड करू. सारा अंशाला आहे टॉससाठी मला वाटतं. येस, 2 धावांची पॅनल्टी देखील आम्ही ऍड करणार आहोत कारण का देवीच्या पाडा संघाला 2 धावांची पॅनल्टी लागली आहे. पण मी तर म्हणेल ओंकार कमबॅक काय झालं बघा ना या संघाचं. जबरदस्त कमबॅक. अंतिम षटक रुचितने काय कमबॅक करून दिलं बघा ना. जो विकेट पाहिजे तो मिळून दिलाय. साकेला हितेशला आपण पाहतो. रुचित भंडारी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघाचा शेवटचा षटक घेऊन आलाय. स्विच हिट केलाय. फुल टॉस करून पाठवलंय चेंडूला. थर्ड मॅन सीमारेषा पार. चौकार. भंडारी पुन्हा गोलंदाजी मार्कवर क्षेत्रक्षण थोडंसं बदल केलं जातं. आता केतनला कोणत्या पोझिशनला पाठवलं जातं पाहायचं आता. बॅकवर्ड पॉईंटला आणलं जातं त्यांना. एक क्षेत्रक्षण पॉईंटला 30 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मिड ऑफ रिजन मध्ये आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला त्याला आणलं जातंय. पॉईंटला एक क्षेत्रक्षण आपण 30 सर्कलमध्ये शॉर्ट कव्हर रिजन मध्ये पाहू शकता. स्वीप केला यावेळेला. फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आले त्यांना बीड करून चेंडू गेला यावेळेला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. आठ धावा दाफलकाती. हितेश गायकवाड खूप चांगली बॅटिंग करतोय. एक स्विच हिट एक स्वीपचा फटका बघायला मिळालाय. एक चौकार आला एक षटकार आलाय. 60 धावा झाल्यात. लोटो क्रिकेट संघ देवीचा पाडा संघ देखील एक चांगला संघ आहे. या संघाकडे बॅटिंग खूप चांगली आहे. आपण समीर आहे, राम आहे, योगेश आहे. क्षेत्रक्षण थोडासा बदल करतोय समीर. यावेळेला समीर भोईरला आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्कोअर लेगला रोनकला आपण डीप मध्ये पाठवलाय. डीप स्क्वेअर लेगला योगेश येत आहे स्वतः. मिड विकेटला एक क्षेत्रक्षण पाठवलं जात आहे. लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आता जो एक्स्ट्रा कव्हर होता त्याला लॉंग ऑफला आणलं जात आहे. रुचित पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला हितेश. स्विच हिट केलंय. खराब गोलंदाजी योग्य नसियत. त्याच्यावरती चेंडू चाललाय तडमॅन सीमारेषा पार. चौकार. ठेवले काय हरकत नाहीये. दुपारचं सत्र आहे. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. डीजे मास्टर जबरदस्त धून ऐकवतात. काय बॅटिंग करतो बघा नाही. इथे गायकवाड गेल्यापासून त्याने आक्रमणाला सुरुवात केली आहे. 2 चौकार एक षटकार आलाय. रुचित भंडारीने मगाशी चांगलं काम केलं. आता कुठेतरी थोडंसं दिशेपासून भरकटतोय. योगेश पुन्हा एकदा बातचीत करतोय कारण का 3 चेंडू त्याला अजूनही फेकायचे आहेत. रुचित पुन्हा स्विच हिट
त्याच चुका तेच फटके बघायला मिळत आहेत. स्विचिटच्या माध्यमातून पाठवलंय थर्डमॅन सीमारच्या पार चौकार. उंबारलीचा संघ देखील बघा ना शॉर्टकटने आलाय मला वाटतं. दोन चेंडूचा अजून एक खेळ बाकी. या षटकामध्ये रुचित भंडारी थोडासा मागडा ठरतोय. हितेश गायकवाडने काय बॅटिंग केली बघा ना या षटकामध्ये. पद्धताली त्याचा वापर केलाय. पूल करायचं तर यावेळेला टॉप एज घेऊन चेंडू चालला यावेळेला टप पण बघितलं तर लॉंगलेच्या दिशेने. बॅटर इथे बाद होतोय. कदाचित मी तर म्हणेल विजय गायकवाडने विकेट सॅक्रिफाईस केले. एकूण 70 धावा. बॅटर आले नवीन नेहुल गायकवाड आले. नेहुल आलेत. अंतिम चेंडू. हितेश गायकवाड काय करतो पाहिजे इथून. चौकार मारतोय की षटकार मारतोय की डॉट चेंडू फेकतोय रुचित त्यानं. रुचितने या षटकात थोडंसं मागडं षटक राहिले. ज्या मागाच्या तुलनेने हा षटक त्याने ॲक्युरेट फेकणं फार गरजेचं कारण 19 धावा आल्यात. भरोशाचा गोलंदाज आहे. अंतिम चेंडू. हितेशला आपण पाहू शकता थोडंसं बॅटर आणि गोलंदाजामध्ये थोडंसं चलबिचल सुरू आहे. हो चांगला चेंडू होता. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला शरीराचा वेध घेतला. एक धावी ते कंप्लीट केली. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 71 धावांचं लक्ष लेगबायच्या स्वरूपात आपण पाहू शकता. यावेळेला लोटोय क्रिकेट संघ देवीचा पाडा संघासमोर आपण तर 71 धावांचं लक्ष असणं. 70 केल्यात. विकेट्स गेले तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. पॅनल्टीच्या देखील आम्ही 2 ऍड करतो म्हणजे 72 धावा झाल्या. 73चं लक्ष असणार आहे. बघा 72 झाले आहेत. राम बघा 2 धावा ऍड करून 72 झाल्या. 73 करायचे आहेत. बरोबर आहे. आपण तर ओंकार प्रदीप काका देखील येतात. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. चला टॉस साठी या भोपाळचे कॅप्टन आणि दोन्ही कॅप्टन आलेत का क्या बात आहे. सोमनाथ आलेत. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली विपक्ष आपण तर गावदी भोपरमध्ये आपण टॉस करणार आहोत. म्हणजे बरोबर सोमनाथ ज्यांच्या बरोबर खेळले असेल ते म्हणजे प्रवीण त्यांचे सुपुत्र देखील आहेत. आपण तर जनुमान आपण तर भोपर संघ केतन कडू यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस झालाय. टॉस जिंकला आपण तर लगेच निर्णय देखील कळवला बघा संघ नायकांनी की आम्ही क्षेत्ररक्षण करू. त्यामुळे आपण तर गावदी योगेश प्रतिष्ठान उंबारली संघाला गावदी उंबारली संघाला बॅटिंग करायची. नाहीये तर हा मैदान इथे धावा होऊ शकतायत. 14.6च्या सरासरी धावा करायच्या आहेत. कारण का देवीच्या पाडा संघाची देखील बॅटिंग खूप चांगली. समीर योगेशने जर स्टार्ट दिला तर नंतर राम देखील फिनिश करू शकतोय. त्यामुळे आता येणारे 2 षटकं पॉवर प्लेचे जर इथून ओंकार जर 30 ते 35 धावा आल्या तर कमबॅक होऊ शकतोय. काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय जाण्यासाठी जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक ओमकार पाटील कोळेगाव यांच्याकडे. धन्यवाद.
साऱ्या गावात त्याला बाबा झाला पाणी येणं. धन्यवाद इजा मास्तर. थँक्यू सो मच. आणि बोलतो पुन्हा माझ्याकडे. थँक्यू सो मच बालू. कोण 73 73 73चा करायचा पाठलाग. बॉल आहेत 30 बॉल मध्ये करायचा. 73 सलामी जोडी इंटर झाल्या समीर आणि समीर सोबत आपण बघतोय योगेश. गौरव आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्याच ओव्हर मध्ये तो गौरव. गौरव गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हर मध्ये 2 फिल्डर 30 सकलच्या बाहेर. लॉंग ऑनला वाईडिश मध्ये फिल्डर. स्क्वेअर लेग उभा आहे. डीपला आपण बघतोय. शॉर्ट मिड विकेट 30 सकलच्या आतमध्ये. शॉर्ट मिड ऑन उभा. शॉर्ट लेग कव्हर डीप मध्ये. थर्ड मॅन पॉइंट लेग शॉटला. लॉंग लेग आणि पॉइंट लेग फिल्डर. पहिल्याच बॉल वरती लेट कट. फटका चांगला आहे. बॉल चाललाय डीपला थर्ड मॅनला आणि जाईल सी मारायच्या बाहेर. समीरने मारलाय पहिला चौकार. सुरुवात झाली आहे. पाठलाग 73चा करायचा आणि चौकाराने आघात केलाय. फटका चांगला. फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. स्क्वेअर लेग धावतोय. प्रयत्न केले पुरे पडले आणि बॉल सी मारायच्या बाहेर. चौकारानंतर समीरचा येतोय हा षटकार. षटकाराची सुरुवात हवी ती सुरुवात सध्या मैदानावरती समीर भोईरने करून दिली. 2 बॉल वरती 6 धावा. गौरव गायकवाडला टार्गेट केलंय. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फरके ड्राईव्ह केल्या. बॉलला गॅप मध्ये बॉल चाललाय. चांगला फटका होता. कव्हर ड्राईव्ह. सेकंडला चान्स घेतली आहे. सेकंडला फेकी येते डेंजर एंडला आणि थोडीशी दुरावली आहे. फेकी दुरावली आणि जो मात्र सेकंडला चान्स घेतला समीरने आणि योगेशने. काय गुड कमिटमेंट होती दोघांमध्ये. कॉल आणि कॉन्ट्रिब्युशन खूप चांगलं. 2 धावा सहज पूर्ण केल्या आणि 2-12 वरती दाखवलं. 73चा भल्या मोठ्या धाव्यांचा डोंगरच पार करायचा. जणू काही फुल टॉस. टर्न केले बॉलला. स्विंग केले. बॉल जाईल सी मारायच्या बाहेर. लॉंग लेगला चाललाय आणि निघून जाईल 4 धाव्यांसाठी. गौरव समोर पुन्हा एकदा चांगला बॉल. आता बॅटम बॅट्समध्ये फुल लेंथ आणि हा डॉट बॉल येतो. कमबॅक लगेचच पुढच्या बॉलवरती.
4 मध्ये 16 आल्यानंतर 5वा बॉल डॉट बघायला भेटतोय. सागर समोर बघतो आपण समीर भोईर फुलटॉस बॉल फटका तर चांगला गॅप खूप मोठी पॉवर प्ले सुरू आहे. बॉल थांबणार नाही जाईल वेगाने काउ कॉर्नरला क्लिअर करतोय. मिड विकेटवरनं फिल्डर धावत होता पण त्याचा खूप आवाकाचा बाहेर लांबून निघून झालाय सीमा पार. येतोय या बॉलवरती समीर भोईरचा अजून एक चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती तन्मयने बॅटिंग चांगली केली होती. सलामी मिळत असताना तोच तन्मय आता मात्र बॉलिंग ट्रॅक वर त्याला आय थिंक 34 धावा त्याने वैयक्तिक केलं. तर तन्मयने पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धावा आहेत. समीरने बॅटिंग चांगली केली पहिल्याच ओव्हरमध्ये 20 पॉवर प्लेच्या. दुसऱ्या ओव्हरला योगेशने ड्राईव्ह केला लेफ्ट ड्राईव्ह लॉंग ऑनला बॉल चालला. सागर उभा चेंडूवरती येतोय तोपर्यंत सिंगल झाली कंप्लीट. चांगली पैकी ॲक्युरेट ऑन द स्टंप फेक येते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे चालला धापलकावरती. एकूण आपण बघतोय 21 धावा. पाठलाग सुरुवात 73चा 21 झालेत म्हणजे अजूनही 52 धाव्या हव्यात. 23 बॉल आणि 52 धाव्यांची अजूनही गरज आहे. अजूनही लक्ष मात्र खूप लांब आहे पण प्रयत्न चालू आहेत योगेश आणि समीरचे. कारण की खास करून समीरने 3 चौकार एक षटकार मारलाय बॉल हवेमध्ये फटका फसलाय. शॉर्ट मिड विकेट डाऊन दी बॉल आणि झेल ड्रॉप. सेकंडला चान्स झेल ड्रॉप झाल्यानंतर बॅकअप येत आहे तोपर्यंत दुसरी धाव. सर्वजण नाराज यष्टीरक्षक नाराज थर्ड मॅन फाईन लेग आणि गोलंदाज स्वतःही नाराज होतो. पाहतो अजूनही फिल्डरकडे. फिल्डर तिथे उभा होता आपण बघितलं. विपुलकडे चुकी झाली आहे. असा चुका तुम्हाला टाळावा लागतील. सोप्पा झेल होता विपुलच्या हातामध्ये आणि विपुलकडनं ती चुकी झाली आहे. महत्वपूर्ण झेल होता समीर भोईरचा तो झेल होता आणि तोच ड्रॉप स्विच इट फुल लेंथ आणि रक्षकही भीड झाला कारण की प्रचंड वेग या बॉलवरती आणि डॉट बॉल बघायला भेटतो. दोन्ही धापलका बघतोय जर धावा झाल्या होत्या 23 धावा धापलकावरती आहेत म्हणजे अजूनही 50 धाव्यांची गरज आहे. बॉल झाले त्या ओव्हरचा आतापर्यंत 3-21 बॉल आणि 50 धाव्यांची गरज. सगळ्याला पुन्हा समीर नाव सगळ्याला योगेश 3 फिल्डर थर्ड या सगळ्याचा वार्ता बघायला भेटतात. वर लॉंग ऑफ फ्लो बाय वाडिशला लॉंग ऑन स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगचा वर्णच मारलाय. जबरदस्त मारलाय समीर भोईरने. हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर येतो त्याच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. षटकाराने संघात 29 बिनबाद 29 बॅटची कडा आय थिंक असं वाटलं घेतली आहे. सिलेक्शन बीट थर्ड मॅन फाईन लेग आणि लॉंग स्टॉकला बॉल सीमा रेषेच्या बाहेर. महत्वपूर्ण चौकार येतोय नशिबाचा चौकार येतोय समीर भोईरच्या बॅट मधून. पाच बॉल 33 धावा. जी सुरुवात हवी ती सुरुवात तर मिळाली 33 तर झालेत. होलकाने फक्त बॉलला सन्मान दिलाय आणि गॅप मध्ये बॉल चाललाय. फटका तर चांगलाय चाललाय स्वीपर कव्हरला आणि आउटफील्ड पास सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. समीर भोईर सर थोडस लक्ष द्या प्लीज. बघा जेव्हा आम्ही थांबू तेव्हाच डीजे वाजवा. कधी कधी लाईव्हला प्रॉब्लेम होतो. सो रिक्वेस्ट करेन लक्ष द्या थोडंसं. आणि आज चौकार येतो चौकाराने धाव संख्या पुढे जाईल 37 धावा 2 षटका अखेर बिनबाद.
बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतो. तिसरा फ्रेश गोलंदाज यूज केला जातो. 18 बॉल आणि गरज आहे 36ची. 14.6 सरासरीने पाठलाग अगोदर करायचा होता, पण दोनच ओव्हरमध्ये 37 आल्याने समीकरण पूर्णपणे बदललं. जी 14ची सरासरी होती ती मात्र 12 वरती आली. आता 12च्या सरासरीने 36चा पाठलाग करायचा. बॉल बाकी 18 बॉल आणि गरज आहे 36 धाव्याची. बॅटिंगला आपण बघतोय सलामीचे दोन्ही फलंदाज अजूनही उभे आहेत. जणू काही विजयाची भिंतच बनून समीर उभा आहे. 5 चौकार 2 षटकार. फटका इथे हवेमध्ये मिड विकेट आणि तन्मयच्या हातामध्ये बॉल. पहिली विकेट मिळतीये. योगेश मात्र बाद होतोय. जो चांगली साथ देतो तो समीरला. सिंगल डबल आहे त्याचाही प्रयत्न सुरू होता, पण सध्या त्याची विकेट मिळाली आहे. धक्का बसतो पहिला टीम देवीचा पाडायला. थँक्यू. न्यू बॅटर राम म्हात्रे. अजून एक चांगला खेळाडू. क्षमता गुणवत्ता सर्व काय रामकडे. पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाज यशने आणि विकेट मिळाली. 37 वरती पहिली ती मात्र टीम आपण बघतोय तिसगावला. उशिराने का होईना पण विकेट जरूर मिळाले. 17 बॉल बाकी. 17 मध्ये हवा अजूनही 36 धावा. कमबॅक करावा लागेल याच ओव्हरमध्ये. मात्र तो यशला कमबॅक करून द्यावा लागेल. सुरुवात त्याने केली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट त्याने मिळवून दिली आहे. राम आला. राम मात्रे. समीर जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत आशा मात्र खूप असतील देवीच्या पाडा संघाला, कारण की समीर सध्या चांगले बॅटिंग करतोय. प्रयत्न असेल रामचाही ते अपील केलं जातं आणि अपील मध्ये उत्साह आहे, पण वाईट साठी रिव्ह्यू पंचाने घेतला. बॉल एसच्या वर नाही गेलाय की एसच्या बाहेरून गेला हे चेक केलं जाईल. थेटून जर गेला असेल बॉल त्याचा वर नाही गेला तर चेक केलं जाईल. लेग स्टिकच्या खूप वरनं की बाहेरनं ऑफस्टिक वरती जाऊन फटका खेळायचा होता, पण बघितला रामला खूप बाहेर निघाला होता. आता तो डिसिजन तिसऱ्या पंचांकडे आणि टीव्ही अंपायर आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील आमच्या आयोजन कमिटी. व्हाईट बॉल आणि दुसऱ्या पंचांचा निर्णय आला. इथनं अवांतर मिळेल. स्कोरबोर्ड 38-38 धावा. 17 बॉल आणि 35. अजूनही हवाय. लॉफ्टेड ड्राइव्ह या गॅप मध्ये बॉल चाललाय आणि टप्पा पडल्यावरती बॉल नाही घेतली उचली. बॉल चाललाय काऊ कॉर्नरला. लॉंगॉनचा फिल्डर त्याला बीट केलंय. जाईल सीमा पार. राम म्हात्रेने मारलाय पहिला चौकार. बाईक्स 4 4 व्हीलरच्या नावावरती तोच केतन सध्या ISPL मध्ये चेन्नई सिंगम्स मधून खेळतोय.
तीन सुपुत्र आहेत आगरी समाजाचे आणि कल्याण डोंबिवलीचे. एका बाजूला आपण बघितलं रुद्र पाटील साबेगाव, ऋतिक पाटील वडवली आणि केतन म्हात्रे मॅन फ्रॉम वाकलन. असं 3 प्लेयर ISPL सारख्या टुर्नामेंट मध्ये आणि सध्या मॅच मध्ये आपण बघतोय सामना चांगला रंगलाय. स्क्वेअर एकला फुल टॉस बॉल होता आणि राम म्हात्रेचा फटका फसलाय. बॉल थेट हातामध्ये चाललाय, टिपलाय तिथे ज्याला आपण बघितलं फिल्डर उभा होता नेऊलने आणि फलंदाज बाद होईल. धक्का बसतोय दुसरा. राम म्हात्रे आता चाललाय मैदानाच्या बाहेर. रुचित येतोय, रुचित भंडारी येतोय नवीन फलंदाज आणि रुचितला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. 15 बॉल आणि गरज आहे 31 धाव्यांची. मॅच मध्ये कमबॅक तर जरूर करायचा प्रयत्न केला आहे ते मात्र गोलंदाज यशने 2 विकेटाने काढून दिल्यात. या अगोदर योगेश आणि आता रामची बॉल जर आतापर्यंत या षटकातील बघायला गेलं तर एकूण 3 बॉल अजून बाकी आहेत. अर्ध्याहून जास्त पल्ला तर पार झालाय. 15 बॉल बाकी आहेत. 15 मध्ये 31 हव्यात. रुचित त्याच्या धावा दिल्या होत्या बॉलिंग करताना, त्यास त्याला वसूल करावा लागतील आणि पहिल्याच आल्या त्याने वसूलही केल्यात. फटका चांगला आहे, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग लेगला निघून जाईल. सीमा पार येतो रुचितच्या बॅट मधून पहिला चौकार. राव केला बॉलला, फटका तर चांगला गॅप मधनं बॉल चाललाय. सुपर कव्हरला चेस सुरू आहे, पाठलाग सुरू आहे. शॉर्ट पॉइंटचा फील्ड जातो, आउटफील्ड खराब आहे, बॉल थांबला. आउटफील्ड अगोदर पास होते असं वाटलं होतं, बॉल जाईल की काय सीमा पार, पण आय थिंक तिथे कुठेतरी बॉल अडला आणि गती कमी झाली चेंडूची आणि 2 धावा मिळाल्या. 3 धावा मिळाल्या. 3 ने स्कोरबोर्ड पुढे चाललंय. 49 धावा धापलकावरती आणि 5 बॉल 49 झाल्यात. जवळपास 50ची जवळच पोहोचला तिसऱ्या ओव्हर मध्ये. मॅच पूर्णपणे खुल्ली करण्याचा प्रयत्न केला आणि रुचितने 3 धावा धावून घेतल्या. रुचित सोबत आपण बघतोय समीरला, सलामीचा फलंदाज आहे. समीरचा जर वैयक्तिक विचार केला 11 बॉल 36 वरती खेळतोय आणि आता नो बॉल संधी होती, गमावली आहे. रुचित एका बाजूला नाराज होतोय, समीरलाही माहिती आहे नो बॉल आहे, बॅटला कनेक्ट व्हायला हवा होता. चौकार षटकार नाही पण 1-2 जर मिळाल्या असत्या तर एक्स्ट्रा धावा होत्या. एकदा जरूर मिळाली. फ्रीटचा बॉल आहे, पुढचा बॉल सुवर्ण संधी आले पुन्हा समीर भोईरकडे. 50 झालेत. फ्रीट ओव्हर पिच, बॉल हवेमध्ये आणि जाईल काऊ कॉर्नरला, सीमा रेषेच्या बाहेर आहे तो षटकार. समीर भोईरने मारलाय, दमदार मारलाय आणि वैयक्तिक तो पोहोचलाय 42 वरती.
पाटील यांना मी इन्व्हाइट करतो यायचं व्यासपीठावरती. दादा आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तावडी चषक 2026 मध्ये आमचा तमाम मान्यवरांचं खेळाडूंचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यासोबतच श्यामजी भोईर यांना मी इन्व्हाइट करतो यायचं आपणही व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 56 झाले तरी आता गरज आहे 12 बॉल 17 धाव्याची. मॅचचा मुवमेंट पूर्णपणे समीरने आपल्या बाजूने वळवला आणि त्यासोबत रुचितचंही योगदान. त्यासोबत बघितलं रामचा तो चौकार, रुचितने मारलेला तो चौकार, त्यानंतर 3 धावा. मेहुलाला बॉलिंग ट्रॅकवरती चौथा फ्रेश गोलंदाज आता यूज केला जातोय. म्हणजे आता 5व्या ओव्हरमध्ये जे पहिले 3 गोलंदाज आहेत त्यातनंच कुठला तरी एक गोलंदाज बघायला भेटेल. मेहुलाला समोर रुचित फिल्डिंग मध्ये थोडासा वारंवार बदल बघायला भेटतोय. संजय बघाय सागर बॉल हवेमध्ये, फटका तर चांगला आहे. बॉल चाललाय पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होतो. शॉट बॅकवर्ड पॉइंटचा तो पोहोचेल. फेकी आली थोडीशी खराब झाली टप्पा पडल्यावरती. बॉलने उचली घेतली. सागर इथेच सांगतोय 2 झाल्या होत्या, दुसरीला तिसरी मध्ये कन्वर्ट केलं. ओव्हर थ्रो झाला, बॅकअप दूरवरती होता आणि बॅकअप येईपर्यंत त्या 3 धावा. 3:59 11 बॉल आणि 14 अजूनही हवात. समीर बॅट सिग्नल घेतले, सिंगल झाले कंप्लीट. डबलला चान्स घेतली जाईल. लॉंग लेगला येतो बॉल आणि सिंगलच मिळते. 14 बॉल आणि 43 वरती वैयक्तिक समीर खेळतोय. अर्धशतक बघायला भेटेल का? असंच अगोदर अनिकेत पाटीलने 41 धावा केल्या पण अखेरची विकेट मिळाली होती. सध्या समीर अजूनही मैदानावरती आहे. 43 14 मध्ये 43 त्याने केल्यात. एका हाती झुंज आणि किल्ला लढवलाय त्याने. संघाची धाव संख्या आहे आपण बघतो धावफलकावरती एकूण 60. हो फटका इथेही चांगला आहे. आता आउटफील्ड पास आहे पण टप्पा पडल्यावरती बॉल थोडा थांबतो कारण की चढ उतर भाग आहे आणि हेच चित्र वारंवार बघायला भेटते. सिंगल डबलने समीरलाही माहिती आहे पाठलाग केला जाईल, चेस केलं जाईल म्हणून सिंगल डब्बाला त्याने प्राधान्य दिलंय. रुचितलाही माहिती आहे मोठा फटका खेळत नाहीये. रुचितला सुद्धा हे समजतोय समीरला सेकंडला ना तर समीर मोठा फटका खेळू शकतो म्हणून रुचित सिंगल डबलने स्कोरबोर्ड पुढे चालवलंय. 62 झालेत. 62 11 अजूनही हवात. सोडून दिलाय वेल लेफ्ट. प्रयत्न करत होता धाव खेळायचा पण 55 वाईट बॉलचा आहे तो. अवांतर धाव तर मिळेलच. 63 10ची गरज. विकेट्सकडे आता बोलवत आणि विकेट्स बघूयात. एका बाजूला तिसगावने 3 गमावले होते पण सध्या इथे मैदानावरती 2च गमावलेत. म्हणजे 10 हव्यात 9 केले तरी चालतील. हो इथे बसावलाय सागरच्या अंगावरती बॉल लागून एस्टरवर लागला. सागरने अपीलही केलं. पंचाने स्पष्ट नकार दिला. डॉट बॉल. बॉल झाले आतापर्यंत या ओव्हरचा पण बघतोय एकूण 4 म्हणजे 8 बॉल आणि 10ची गरज. 9 जरी केल्या तरी चालतील. म्हणजे विकेट जरी गमावली तरी टॉस देवीच्या पाड्याचा. जय पुन्हा एकदा अलकाताने केलून काढल्या. बॉलला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. सेकंडला चान्स. प्रयत्न जरूर पण नकार येतो आणि सिंगलने स्कोरबोर्ड पुन्हा पुढे जाईल. 64 धावा आणि आता चेंडू जर त्या ओव्हरचे 5 शेवटचा 1 बॉल बाकी असेल. 9 धाव्यांची अजून गरज. 8ही आताही चालत आहेत. बॉल बाकी आहेत 7. समीर सेकंड एंडला. समीर वैयक्तिक 43 14 मध्ये 7 हव्यात. त्यालाही संघाला हव्यात 9. समीरला हव्यात अर्धशतकासाठी 7. स्विच हिट रिवर्सत्र बाहेर काढला. इथे सिंगलला घेतली चान्स आणि यस घेतली. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता पण केलं नाही. तसं काही घडलं नाही. सिंगल मिळते. सिंगलने 65 धावा आणि आता गरज 6 मध्ये 8 धाव्यांची.
6 बॉल आणि आता गरज आहे 8 धावेची. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो पुन्हा एकदा तन्मय पाटील. सेकंड मध्ये तन्मयच येतोय. तन्मयने जरी 17 धावा दिल्या असल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये तरी तन्मय वरती विश्वास दाखवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 20, नंतर 17, नंतर 19, नंतर चौथ्या ओव्हरमध्ये 9 धावा. सहा बॉल 8 सेकंडला समीर, 9 सेकंडला रुचित. वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग ऑफ, स्वीपर कव्हर आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग उभा आहे समीर. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये बॉल चाललाय. डिपेक्सचा कव्हरचा फिल्डर येतोय. सेकंडला चान्स घेतली आहे, फेकी येते सेकंडला, तोपर्यंत 2 धावा. दोन्ही स्कोरबोर्ड पुढे जाईल. फलकावरती धावा एकूण 67 आणि वैयक्तिक 46. 4 अजूनही हव्यात अर्धशतकाला जिंकण्यासाठी हव्यात 6 बॉल बाकी आहेत. 5 जिंकण्यासाठी हव्यात धावा 6 आणि अर्धशतकासाठी हव्यात समीर भोईरला धावा 4. सोडून दिलाय वेळ पंचा वळतायत. व्हाईट बॉल आव्हान ऍड केली जाईल. 68 झाल्यात. 5 बॉल 5 धावेची अजूनही गरज. 4 जरी केल्या तरी जिंकता येईल, कारण की विकेट मात्र एक कमी गमावली आहे. 2च गमावलेत. टॉसही देवीच्या पाण्याच्याच बाजूने. विकेट टॉसला खूप महत्व आहे कल्याण डोंबिवलीच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 5 बॉल आणि 5 धावेची अजूनही गरज. फटका इथे चांगल्या गॅप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर येतोय, प्रयत्न केले आणि बॉल सीमा पार आणि अर्धशतक पूर्ण झालंय समीर भोईरचं. 17 बॉल 50 धावा. एकदा बॅट वरती करायचे समीर भोईर, बॅट दाखवायची आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक राहिलंय देवीचा पाडा समीर भोईरच्या नावावरती. सतरा बॉल 50 धावा, 3 षटकार आणि 6 चौकार. वॉट अ बॅटिंग. हलक्या हाताने खेळायचं होतं. 1 धावेची गरज आहे. डॉट बॉल येतोय. 3 बॉल आणि आता 1 धावेची अजूनही गरज आहे. ती एक धाव नाही काढली तरी चालेल. 3 बॉल डॉट आले तरी चालतील, कारण की विकेटही कमी गमावलाय. त्यातल्या त्यात टॉसही देवीच्या पडाच्याच बाजूने. 73 धाब्याचा पाठलाग किती सहज पूर्ण करतायत हे समीरने दाखवलंय. वैयक्तिक 19 बॉल 50 धावा. शेवटचे 2 बॉल 1 धाव हवी. धावांची बरोबरी झाली. इथेही डॉट बॉल येतोय, इथेही डॉट बॉल येतोय. 17 मध्ये 50 होते, आता 20 बॉल मध्ये 50 झालेत. शेवटचा 1 बॉल आहे. हा डॉट जरी आला तरी हरकत नाही. विकेट जरी आली या बॉलवरती तरी मात्र सामना जिंकता येईल, कारण की टॉस त्यांच्या बाजूने. आणि इथे आता काय घडलंय, आता आउट आहे की नाही. फलंदाज नाखेडला रचितने स्ट्राईक सोडली होती, पॉपिंग क्रीज सोडली होती, मनकटिंग केलं होतं, पण आता आउट आहे की नाही पंच सांगतील. यस, नॉट आउट आहे. रुचित घाई करतो. रुचितलाही माहिती आहे तो तिथे उभा राहिला, त्यालाही माहिती आहे आउट नाहीये म्हणून तो उभा राहिलाय. पण अपील केलं पंचाने, संवाद साधला आणि नॉट आउट दिलं. मारला इथे विजयाचा षटकार समीर भोईरने. चौकार मारलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय.
वैदिक 54-21 बॉल मध्ये आणि सामना जिंकलाय देवीचा पाडा या संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम तिसगाव.